आज नियोजनाची बैठक झाली आणि आपल्या माध्यमातून मी संपूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेला वगैरे त्याचप्रमाणे भोरच्या जनतेला सांगू इच्छितो की उद्या संध्याकाळी 6 वाजता चेलाडी नसरापूर येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भोर वेल्हा आणि मुळशीच्या संदर्भातली मोठी सभा, जशी सासवडला 11 तारखेला सभा झाली तशी सभा उद्या संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री महोदय अजितदादा, एकनाथराव शिंदे, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा चेलाडी येथे नसरापूर येथे 6 वाजता आहे आणि प्रचंड उत्साह आहे भोरच्या लोकांमध्ये। भोर मतदारसंघ कुलदीप कोंडे आल्यामुळे पूर्णपणे एका वेगळ्या पद्धतीने उल्लसित झालेले आहे आणि म्हणून तिथे मोठे मोठे प्रवेश देखील आहेत, भोर तालुक्यातले प्रवेश देखील आहेत आणि मग ती नियोजनाची बैठक होती। त्याचप्रमाणे हवेली खालचा जो भाग आहे त्या हवेली तालुक्यातल्या सर्व गावांची कशी रचना करायची, काय विषय आहेत या बाबतीतली महत्त्वाची बैठक झाली। शिवतारे असं देखील नाराज आहेत कारण काल तुम्ही स्टेजवर नव्हतं, त्या ठिकाणी कोण नव्हतं स्टेजवर? तुम्ही नव्हते असं काय तुमचं आता तुम्ही मीडियात की काय? हॅलो, मी पंतप्रधान महोदय त्यांच्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला अजितदादा 2 उमेदवार आणि मी स्टेजवर फ्रंट लाईनला होतो। जर मीडियाने ते पाहिलं नसेल तर दुर्दैव आहे। देवेंद्र फडणवीसांची सुद्धा सभेचं नियोजन केलेलं आहे का? 3 तारखेला फुरसुंगीमध्ये फक्त वेळ आता मला माहीत पडेल, 3 तारखेला फुरसुंगीमध्ये देखील आहे। अमित शहा आणि काय नितीन गडकरींची सभा? नितीन गडकरींची सभा कदाचित वाघोली आणि वारजे या 2 ठिकाणी अमित शहांचं सुद्धा आता ते चाललेलं आहे, पण अमित शहा साहेबांची सभा आहे आणि गडकरी साहेबांचं कारण वाघोलीला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे बाकी काय वातावरण? एकदम बेस्ट, 100% विक्रमी मतदानाने सुनेत्राताई जिंकणार। मी स्पष्टपणे सांगितलंय की सुनेत्राताईंची उमेदवारी जाहीर झाली, त्यांचा पायगुण एवढा चांगला आहे की उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघातले प्रश्न घेऊन मांडायला सुरुवात झाली, निर्णय घेतील आता अधिवेशनामध्ये। त्यामुळे सुनेत्रा वहिनींचा पायगुण फक्त उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर एवढा आहे, तर मग खासदार झाल्यावर काय होईल जरा कल्पना करा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।